for me. Lately I was feeling like I need a purpose. Is there a chance for me to learn your memories? Will I slowly lose my mind? 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 जसं केसांना कळलं ना काहीतरी इव्हेंट आहे किंवा काम आहे, सेटच नाही होणार कधी. घरात नाही तेव्हा झोपेतून उठल्यावर चांगली दिसतील. आता बघा कोंबडीचं तुऱ्यावाने झाली. बॅक टू बडबड. माझ्या केसांमुळे हा शॉट पण चांगला नसेल आला. ठीक आहे, चालायचं आता. हां, बरी वाटते जरा त्यातल्या त्यात. ठीक आहे. आता रिअलिस्टिकली सांगतो, असला भारी वाटतंय ना इथं. जाऊ दे, माझा चेहरा नका. हा सीन बघा, लेजिट सांगतो कोणच नाही इथं, कोणच नाही. ॲक्च्युली लोकेशन शोधायला पण वेगळे स्ट्रगल लागलेत मला. वर्थ इट. फायनली आता भेटला तर आहे स्पॉट. बट बघू आता इथं कसा सीन आहे रात्री वगैरे, कसा काय विषय. काही प्रिकॉशन्स घ्यायला लागतील ऑब्विसली. हत्यार थोडे दोन चार प्लेसेसवर ठेवावे, असावे. प्राण्यांचं पण सांगता येत नाही, कधी अचानक आला बिला. सेफ्टी थोडीशी. गाव वगैरे जवळच आहे, बट स्टील गावापासून तरी पण थोडं आत आहे. तो पक्ष्यांचा थवा दिसतोय का तुम्हाला? तुम्हाला नाही दिसणार ना. बट इतका सुंदर दिसतो ना तो रिअलमध्ये. कॅमेऱ्यामध्ये आय डाऊट कॅप्चर होईल ते. हलका बगळे आहेत वाटतं, सगळे पांढरे. आता मी इथं गाडी पार्क करून परत ते गाव होतं बरं, तिथं चाललो आहे. तिथं कारण की एक मुलगा भेटला होता मागाशी, म्हणजे मीच भेटलो होतो त्याला विचारायला लोकेशनबद्दल वगैरे जरा. त्याला ते विचारलं होता इथं पोहायचा काय सीन आहे. असं तुम्ही पण जर कुठं गेले, जर व्हिडिओ बघून येता स्वतः पण इन जनरल पण, तो कुठं पण उड्या मारू नका पाण्यात बिण्यात. कारण कसं आहे, बाकी काही माणूस बघून फिगर आउट करू शकतं पाण्याचा घंटा काय अंदाज येत नाही. वरनं जरी नाही दिसलं, वरनं जरी नॉर्मल तर ते पाणी खूप छान वाटतं. बट आत काय प्राणी बिणी मारून आहे तर काही जागेवर ते चक्र वगैरे तसलं काहीतरी म्हणतात त्याला, ते पण येतं. मग ते रिस्की. म्हणजे एकदा अडकलं तर किती पण पट्टीचा माणूस असू दे पाहणार. आता मला पण लई चांगलं येतं, बट मी शांतपणा जनरली नाही करत.
कारण की पाण्याचा अंदाज येत नाही. तुम्ही पण कोण गेलं हुशाऱ्या मारायला, सॉरी असं फिरायला, तर हुशाऱ्या मारू नका. आजूबाजूच्या लोकल लोकांना विचारूनच मेन म्हणजे पाण्यात उतरा. हे बघा, मी आत्ता काकांना भेटलो होतो. ते चालले ते बकऱ्यांना चारा घेऊन. ते सांगत होते आता कसा काय विषय पाण्याचा, सांगा. इथे आता हे पाण्यामध्ये सांगत होते, तर पाण्यामध्ये असा विषय आहे का जो नाला असतो पाण्याचा गेलेला, तर तो हाईट भरपूर असते त्याची, 4-5 फूट 6-7 फुटापर्यंत असते. परंतु जर मातीने तो भरलेला असतो, पावसाचे पाणी येतं वरून डोंगराचं, माती बारीक त्या मातीने भरून जातो तो. तर नवीन माणसाला कळत नाही हो इथं नाला आहे का काय. तर एखाद्याच पाण्यामध्ये उतरायला जातो तर खाली खचण्याची शक्यता असते वरच्यावर. हा, त्याच्याकरता निबार जागा, कडक जागा बघायची, पायाने ठोकून बघा ही जागा कडक आहे, तिथं तुम्ही आंघोळ करू शकता, बसू शकता. बरोबर, म्हणजे तिथं पावता येईल. हो हो हो. तेच मी त्यांना ते सांगत होतो की विचारल्याशिवाय कुठं जाऊ नका, उतरू नका. मी पाहिलं वरून, मी ते नाही का पुढं बंगला येतं पलीकडे, त्या लाईनीला पुढं बंगला आहे बघ. हा माहिती कॉटेज बरोबर, तिथं मी कामाला आहे. हा का, तिथं पाहिलं तुम्ही लोक फार डॅमच्या किनाऱ्याला गेलेले, 4 व्हीलर पण फोर व्हीलर हा पाहिलं मी तिथनं पाहत होतो मी. फिरायला आलेली लोक हे बंगले फिरले असे लोकांनी घेतलेले, बरोबर लोक फिरायला असतील पण तरी. आम्ही असं फिरायला आलो होतो, मुंबई म्हणलं आधी अंदाज घ्यावा. बरोबर आहे, अंदाज घेतला ही चांगली गोष्ट आहे. कारण नाही माणसाला माहिती नसतं बाबा किचड आहे, किचड मध्ये कधी पाय खसला तर रिस्की. आता समजा तुम्ही सारखी जेवण पोरं टाकतं निघू शकतो, एखादं म्हातारं किंवा एखादं थोडं शिकतो सांगता येत नाही, अडकलं अवघड आहे ना तो असं विषय नाही. तेच आता चव्हाण काकांनी दिली चांगली माहिती. चांगलं सांगणं बाबा काम आहे, कुणाला चांगलं सांगा. हे माझं घर दगडी दुकान आहे आपलं. हा इथं कधी आले तर काकांच्या दुकानावर भेटा काकांना. येतात कस्टमर पुष्कळ, मुंबई पुण्याची आहेत ना, भरपूर लोक येतात, या हॉटेलावर येतात ना, मग येतात आपल्या दुकान विचारून आपल्या दुकानावरती येतात. बरोबर, काय लागलं ते घेतात आपल्या दुकानावरती. सांग अंडी पण मी आता अंड्यांचा विचार करत होतो, आता बघू उद्या लागली तर नंतर घेऊन जाईल. थांबा 1 मिनिट, पाला ठेवतो इथं आपण. माणसांची आवड हो खरे. बकऱ्या कुठे आहे बघा, काकांचे चव्हाण काकांच्या बकऱ्या रे, कशा वारक्या कोंबड्या पण वाटतं. एक कोंबडी आहे ना, अंडी वगैरे घालती का, किल्लावाली का नाव काय यांची, नाव नाही काय असंच आहे का, तुम्हीच ठेवा. 2 चंगो आणि 1 बकरी कोण टाकली काय आता सांभाळायची. इकडनं पण तिकडनं एंट्री आहे काय, मस्त आहे तुमचं. कसला व्ह्यू आहे तुम्हाला रोजचा, मस्त आहे. आमची आषाढीची तयारी चालू आहे पंढरपुराची. हा बरोबर. तू इथं येता का तुम्ही पिंपरीला एचच्या कॉलनी आहे ना, मी तिथलं म्हणजे तिथंच आधी राहिलो होतो. हा भेटू तिथंच असतो आम्ही. व्हिडिओ चालू आहे ना, काही विषय नाही ना, काय बाहेरचा आला ना आमची एकदम घरातलं रिलेशन आपण ठेवतो. नाही तेच खरं, बाहेरचं कोण बिनवळखी त्याला काय घरात घ्यायचं, आपलं तसं काय नसतं. अरे मनुष्य एकच आहे. खरे नाही, सुंदर आहे घर. पण दादा आत्ता भेटला आम्हाला, मृदुंग वादक येतो तुझ्या. चला भाऊ, आपण तो वाजवतोय. हा ना तेच जरा दिंडीला जाणार आहे, येणार का तू पण. अरे 1 नंबर आहे. तू कॉलनीत वगैरे आला ना, एचच्या कॉलनी, तिथं स्टॉप असतो पुण्याला, पिंपरीला, तर आला की सांग, मग भेटू तिथं. तुम्ही पण साऊथचे पिक्चर बघता काय, आमच्या इथं 24 तास चालू आहे. हिरो इकडे, नाव काय तुझं, सांग इथं, सांग इकडे, नाव सांग की तुझं, त्यांना सांग नाव सांग. माझं नाव सिद्धांत जगताप. मी सांगतो आता, तू सांग. बरं जाऊ दे, मला सांग, तिथं नको सांगू, मला सांग. सांग की काय होते, सांग. काय घाबरायचे सांग तू. सांग आता सांग. काकांनी सांगितले.
हे बघ सगळे वागतायत तुला सांग. सांग लवकर सांग केव्हा लोक बघतात सांग आवरू नका की तू आपण दोघं कशी दिसतोय. काकांनी सांगितलं तुझं नाव आता तू सांग. रुद्रांश म्हण माझं बोलणार का तू म्हण ना रुद्रांश म्हण म्हण ना म्हण ना ते मागं काय बरं मी तुला हे देतो चॉकलेट देतो तू सांग. आता चॉकलेट देतो. रुद्रांश म्हण म्हण नाही नंतर सांग थोड्या वेळाने सांग जाऊ दे. काढलं एक नंबर. मस्त मूर्ती ठेवली इथं. माऊलींची हा ना तीच दिसली मला एक नंबर आहे. भेटलेली आहे का हे ह्याच्या का बक्षीस अरे एक नंबर. याच्यामध्ये हिंजवडीच भेटलेली हिंजवड आपल्या इथंच आहे की मग हिंजवडी हा मी पिंपरीच आहे. अरे आवाज कमी करतोय आता. कमी कर आम्ही नव्हती जास्त हा वाजणार लागलो आम्ही नव्हती बघत. हा ना फक्त चित्र बघायचे आवाज बिलकुल नाही ठेव हा कारण त्याला डिस्टर्ब नाही करायचं असं आमचं आहे. नाही एक नंबर आहे. काला म्हणल्यावर जोक नाही जोक म्हणजे नाहीच लय म्हणजे वर्ष होतं त्याला. आहे ना तो आज मावळ भूषणच्या स्टेपला येतो आज. कुठल्या वेळेला मावळ भूषणचा हा, हा, स्टेपला हा. येतो आज. कसलं बोलवा लावू ना लावू ना असू दे की चालेल. रुद्राचा साऊंड चालू कर बा. जेव्हा साल चालू करूया तुम्ही पण दिंडी येतात. नाही मी नाही येत. मी पण असतो कधी असं दर्शन घेतो. मी गेलो नाही बघू कधीतरी करल तो पण अनुभव. तो जाणं परत महिना नाही याला तर जा साऊंड चालू कर जा. जेव्हा साऊंड चालू कर ना थोडी गाडी दे हा गाडी दे काय गाडी पंक्चर झाली. नाही मला माहिती पंक्चर बघितली हा. वर जायचं आहे ना ना एक साऊंड नाही आण बाई इकडं. काय ना नाही नाही आवाज अरे भरपूर याला कमी आहे का रे तू म्हणजे पकवास तबला आणि पेटी पण एवढं सगळं म्हणजे एक नंबर आहे. मग रोज सराव का म्हणजे आधी तर करत असेल. रोजचं कंटिन्यू सुट्टी नाही. नाही लय भारी येते आता पण तो त्याला पवनानगर कॉलनी पासून खाली येत ना राष्ट्रीय पर्यंत झोपू म्हणतात त्याला. नाही लय मागले ना पण त्याची गोष्ट त्याचं ते हे पण असेल ना तो म्हणजे कार्यक्रमात वगैरे पण जात असेल ना. नाही त्याचा नंबर वगैरे टाकू इथं. कोणी जर बघून आवडलं कोणाला तर नक्की टाकू. युट्यूबला पण आहे का? मी युट्यूबला टाकणार आहे.
काय टाइम आहे ना भाई तुझा, एक नंबर काय. अरे बापरे एक नंबर. नाही नाही युट्यूबला पण आहे का? मी टाकणार आहे आता हे हा सगळा. हा. रेंज कुठे जाऊ रे माझं. हा ना ते नेटचं आहे. नाही लय एक नंबर पण लय म्हणजे कसले. तुम्ही काय मित्र काय नाही मग? ते आपले कामगार आहे. हा का पप्पाच्या बंगल्यावरती. कुठले कुठले. पप्पाच्या बंगल्यावरती नाही वडील कामाला आहे ना. हा तिकडं का. फक्त नाव आणि नंबर सांग म्हणजे कुणाला आवडली सुपारी वगैरे द्यायची म्हणली तर. सांगू हा सांग. रामकृष्ण हरी. माझं नाव गौरव महाराज चव्हाण. मी राहणार आपशी. माझा नंबर 8605311480. ओके. ज्यांना कुणाला आवडलं असेल आणि काय द्यायचं सुपारी वगैरे त्याला ऑर्डर वगैरे द्यायची असेल कुठं वाजवायला बोलायचं असेल तर नक्की या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि कलेला वाव भेटू द्या. आता मला काही सुचत नाही एवढं भारी तुम्ही आता मी माझ्या बोलण्यावरनं काय नाही त्याच्या वाजण्यावरच कळलं असेल तुम्हाला कसलं एक नंबर आहे. चालतंय चला आता. हॅलो काय बोलतो काय कॅरेक्टर आहे बाबा. हा नाही खेड्याचा आवाज मग मला घालायचीच कशाला. जाऊ दे थांब जरा मी आता. हा ना आहे काय कळन तेवढं कळन. फ्लॅश चालू कर नाही. हा फ्लॅश चालू कर. फ्लॅश नाही ना आता इथनं चालू केल्यावर थांब जा. जाऊ दे दिसतंय कळते. आत्ताच मी आपल्या कलाकार मित्राला जरा यूट्यूबचं सांगितलं. त्याचं पण यूट्यूबचं मी टाकलं इथं खाली. नाही काय नाही कळत. डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या चॅनलचं हे टाकतो. त्याला आता तो करत जाईन अपलोड. त्याला पण सांगितलंय यू हो आहे काय म्हणणं आहे तुझं. रामकृष्ण हरी. सांगितलं चॅनलबद्दल सांग ना. माझं चॅनल आता भाऊने उघडून दिले. माझं चॅनल म्हणजे गौरव चव्हाण म्हणून टाकलेलं आहे. तुम्ही जाऊ शकता. लाईक मी टाकतो. मी हे टाकतो तिथं लिंक टाकतो मग कळेल. कारण की आत्ता ते लगेच चालू झाल्यावर दिसत नाही लिंक येत नाही. मग तेच आता हो आता वॉकिंग करतोय मस्त. आम्ही काय घंटा तुम्हाला कळणार नाही पण वातावरण कसलं झालं एक नंबर. हा ना चला चला. मी मगाशी एवढा शांतपणा केला प्रोटेक्शन आणि हतियार. मी मस्त गावात मगाशी उजेड होता जंगलातल्या रस्त्याने गेलोय आणि माझे हतियार बित्यार सगळे गाडीत ठेवून आले. असली फाटली होती. आता मग अख्खा जंगल आहे तुम्हाला. आणि त्यात गौरवनी सांग की इथं वाघ वगैरे लईत म्हणून रात्री एकटं फिरू नका. आणि मी आता तेच जीव मुठीत धरून चाललो आहे कडेकडेनी होपिंग वाघाने मला पकडावं नाही. कारण की आय एम हिअर विथ झिरो प्रोटेक्शन. आत्ता लाईट आली. आणि आता परत माझी फाटली कारण की मला परत पुढं जंगलातच जायचं आहे. आईच्या गावात सोलो कॅम्पिंग कसं वाटतं. चांगलं पण तेवढीच वाटते. पण रिअलिस्टिकली स्पीकिंग नाही सिरियसली वाटली माझी थोडी. एवढी माझी शक्यतो विचार येत नाही. बट मेन म्हणजे ते मागाशी एवढं भारी वाटत होतं ना कोण लोक नाही दाखवायला. आता अंदर झाल्यावर तेवढीच फाटते. आत्ताशी 8 वाजलेत यू कॅन सी. आणि अख्खा पिच ब्लॅक डार्क भाई. तिथं कोणतरी अजून नमुने आहेत का गाववालेत का नॉर्मल ट्रेकिंगवाले आय डोंट नो. पण तेच पण फुल डार्क आहे फुल. दाखवतो तुम्हाला थांब. अरे तिथं लोक आहेत काही जे मगाशी दाखवलं ना लांबपर्यंत. घंटा मी खिडकी विडकी खोलत नसतो. चंद्र कुठे यार. चंद्र नाही आज. सो गाइस प्लॅन में थोड़ा चेंज रहने का. आता माझा प्लॅन हे होता की मी सोलो कॅम्पिंग करल इथं जंगलात.
मी लोकेशन वगैरे मागाशी तुम्ही बघितलं असेल ते. आणि पण नेमका विषय काय झाला, एक तर हे खूप जास्त पाऊस झाला. मी जिथं कारण प्लॅन करत होतो कॅम्प थोडा पुढं खडकाचा एरिया होता, पण ते पण सगळं भिजले. आणि दुसरा म्हणजे मी लिटरली जंगलाच्या एकदम मध्ये होतो. तो एक सेकंड मुद्दा होता की जरी गाडीत जरी बसायचं म्हणलं तर एक गाडीतलं गरम होत होतं. पण दुसरा ऑप्शन मला चांगला भेटला ॲक्च्युली. दुसरं ऑप्शन म्हणजे की इथं हॉस्टेल जवळ 5 का 10 मिनटाच्या डिस्टन्सवरच आहे. आणि हॉस्टेलला डोम एक बेड अवेलेबल आहे. तर मग मी तेच त्यांना कॉल केला आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे. तर ते पण म्हणले ओके सर या. आणि मग सर चालले आता मी चाललो आहे हॉस्टेलला. आता लकीली आधी नव्हती काय, मी मगाशी पण कॉल केला होता ॲक्च्युली. असंच मला ॲक्च्युली तिथं त्यांच्या रोड थ्रू मला कॅम्प करायचा होता, त्यांच्या प्रॉपर्टी थ्रू. पण तेव्हा रूमच नव्हती. पण मला ही प्रॉपर्टी पण भेटली माझी सोलो प्रायव्हेट नाही म्हणजे, पण तेच यू गॉट द पॉईंट. पण आता ते म्हणले ते या. आणि मग मी चाललो आहे. आणि आता तेच स्टे ट्यून्ड. बट तेच. आणि ॲक्च्युली ना मला एकटं थांबायचा काही विषय नव्हता. एकटं मी गाडीत झोपलो असतो तो पण विषय नव्हता. पण जो हॉस्टेल ॲक्च्युली लई जवळ होतं, लाईक 5-10 मिनटं इज लाईक नथिंग. आणि मेन म्हणजे ते हे पण अवेलेबल होतं बेड. मला वाटलं जरा स्वस्त असेल, पण ठीक आहे. प्राईस मला किती पडली माहिती का तुम्हाला? एवढी पण नाही मागतंच ॲक्च्युली ह्या लोकेशनच्या हिशोबाने. आता पोचलो आहे मी हॉस्टेलला. किती आहे प्राईस? 1250 का 1200 काहीतरी 30 आहे, अशी काहीतरी प्राईज आहे एक 1 नाईट. आणि मी चाललो आहे किती 9:45 वाजता. उद्या 10 वाजेपर्यंत चेकआउट आहे. तो आला आहे, नाव घेईल माझं. चला. तुम्ही भेटायला जाणार का? भेटायला नाही, मग हाच आहे ना. हे बघा त्यांचा कॉल आला, मी कॉल करतो त्यांना. भेटायला नाही, बुकिंग आहे का? हां 1 मिनटं. कधी बुकिंग केलं होतं? आत्ताच केलं होतं, गाडीतच केलं होतं मी कॉलवर. अच्छा, 1 मिनिट त्यांचा येईल. तुमच्याकडे पेन आहे का? माझं पेन दिसत नाही. पेन असेल माझ्याकडे. सरनेम काय? सरनेम जगताप. सॉरी, जगताप. चला ना गडी. आणि मी अजून एक खरं तुम्हाला तिसरा पॉईंट नाही सांगितला. तिसरा पॉईंट म्हणजे जाऊ दे, नकोच सांगायला तो. माझ्या घरच्यांनी बघितलं तर मला, कारण की तिसरा पॉईंट पण जरा वाढीव होता तिथं न थांबण्याचा. स्मशानभूमी होती तिथं, स्मशानभूमी शेजारी. तसं मला काय ते कसं आहे माहिती का, पॉझिटिव्हिटी असली ना मनात आणि देवाशी थोडं कनेक्शन असलं ना की ह्या गोष्टी मॅटर नाही करत. म्हणजे मला तरी एवढं नाही मॅटर करत. म्हणजे फाटती, मी रिस्पेक्ट करतो ऑब्व्हियसली, तसा शानपणा नाही करत मी. हा असं याला उडत ना. मी त्या गोष्टींवर पण माझं कसं हे रिस्पेक्ट आहे. बट मी असं हे पण नाही माझं म्हणजे नाही गाण पाठवून नाही घेत. ते पण दोन्ही म्हणजे बॅलन्स्ड आहे जरा. कारण की मेन कसं आहे, देवाशी कनेक्टिव्हिटी ठेवायची असते. व्हायला लोकेशन भारी यार, मला का वर्थ इट वाटतंय माझं डिसिजन. ॲक्च्युली छान वाटतंय लोकेशन. आईच्या गावात गर्दी आहे का जोक आहे, बरीच गर्दी. प्रॉपर्टीवर पोचलो आता मी. माझ्या पुढच्या गाडीची पुढच्या पार्क केलेल्या गाडीमध्ये मस्त पोरं जॉईंट ठोकत होते. आता मी पित नाही म्हणून, नाही तर मी गेलो असतो बापा मारायला. आता एंट्रन्स दाखवतो तुम्हाला. ॲक्च्युली चांगलं आहे का. मी असला गाचाळ चाललो आहे ना, पर माती भीतीने भरून चालायचंच. चला आता थोड्या वेळाने मी तुम्हाला अपडेट करतो. हॅलो, ये वाला आहे ना कारण याच्यावर.
हा वाला वेडे, हे 2 मोकळेत. आता मी खालचाच घेतलाय. आता कुठं टेकडीवर जाऊन बसू. मस्त रूम आहे. ओके ब्रो. मस्त आहे काय रूम्स. ॲक्च्युली क्लीन. टॉयलेट पण टॉयलेट नॉट बॅड. त्या हिशोबाने मग 1200 गुड प्राईस आहे ॲक्च्युली. हो. अरे भाई रीडिंग लाईट पण आहे काय. ते लय युजफुल आहे. चला बाहेर जाऊन बघतो काय सीन आहे आता. नशीब प्लॅन चेंज केला. फ्रेश होऊन चांगलं वाटतं जरा. गोरा झालो आहे का मी. मळ उतरला का सगळ्यात तोंडावरचा माझ्या. बट खराब केसर रिमेन्स कॉन्स्टंट. चला तोंड पुसून घेतो जरा. ऑल सेट, ready to go. All set, ready to go. प्रॉपर्टी ॲक्च्युली चांगली आहे का. मी तरी लय अंधार झालोय पण थोडं दिसत. मस्त आहे प्रॉपर्टी. 52 आपण येऊ नक्की. नेक्स्ट टाइम नाही एक टाइम आपण जाऊ. हॅलो गाईज, कोल्हापूरची पोरं भेटलीत मला आता. यू हा आपल्या पुण्याचा MITचा द्या. बाकीची गेम कोल्हापूरची बाई नाचतोय मागाच वाचणार तरी गावाकडून एक गावाचा तेवढा आलाय. नाही तुम्हाला इथं माझं पण आचरण ठरलं. त्यांची शाळेतली पोर आहेत सगळी. आत्ता प्लॅन झालाय त्यांचा 2 वर्षांनी. बोला काय ते तुमचं काय काय म्हणणं. कुणामुळे लेट झालं. त्यानंतर आता ZNM डिलाइट आहे. बाबा सोडत नाही. हा का अब्बू नाही मानेंगे. पप्पा सोडेंगे नाही. पप्पाजी बोल. आईच्या आवाज बाई. चला आता दमलोय थोडं. हा तेच आता लय पोरं दमली. नंतर बोल. या ठिकाणी आम्ही आता मस्त पैकी लुडो खेळतोय. ग्रीनवाली आघाडीवर आमची. पीएल पण नाही तरी चिडचिड करी.